अक्षय तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होणार नाही असा दिवस. या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. सोने चांदीपेक्षा एक मौल्यवान वस्तू या दिवशी नक्की खरेदी करा. अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय? अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्यधन. या दिवशी केलेली खरेदी, दान, पूजा याचा लाईफटाईम फायदा होतो. म्हणून लोक सोनं घेतात. पण हे फक्त प्रतीक आहे, नियम नाही. अक्षय तृतीये दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. लोक सोने चांदी का घेतात? तर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तसेच गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदी केले जाते व शुभ मानले जाते. पण सत्य काय आहे? सोने न घेताही लक्ष्मी कृपा मिळू शकते. तर या दिवशी तुम्ही अक्षय तृतीयेला म्हणजेच 19 एप्रिल 2026ला रविवारी सोने चांदीपेक्षा जास्त पुण्य देणारी आणि घराची भरभराट करणारी आणि गरिबी दूर करणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे नवीन ज्ञान, पुस्तक, कापूस, कापसाचे वस्त्र, वाती किंवा मातीचे भांडे माठ होय. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. त्यामुळे शास्त्रात या दिवशी भौतिक वस्तूंपेक्षा पुण्य खरेदी करण्याचा खरा मान सांगितला आहे. अक्षय तृतीयेला केलेले पुण्य कधीही संपत नाही. सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती घेऊयात. ज्ञान किंवा पुस्तक. अक्षय तृतीयेला एखादे नवीन पुस्तक किंवा ज्ञानाची गोष्ट खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. ज्ञान हे कधीही न संपणारे धन आहे. त्यामुळे या अक्षय तृतीयेला पुस्तक खरेदी नक्की करा. तसेच अक्षय तृतीयेला कापूस म्हणजे कॉटन, जे आपण पंतीत वाती घालतो तो कापूस. शास्त्रात या दिवशी कापूस खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. कापूस माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ते पवित्रतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या अक्षय तृतीयेला कापूस नक्कीच खरेदी करा. त्याचप्रमाणे मातीचे भांडे किंवा माठ या दिवशी खरेदी केला जातो. या दिवशी मातीचा माठ खरेदी करून त्यात पाणी भरून ठेवणे किंवा तो माठ दान करणे उत्तम मानले जाते. माती हे मंगळ आणि बुध ग्रहांचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. मातीचे भांडे किंवा माठ. या दिवशी मातीचे भांडे किंवा माठ खरेदी करावे. मातीचा माठ खरेदी करून त्यात पाणी भरावे. पाणी भरून ठेवणे किंवा दान करणे उत्तम मानले जाते. हे मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे. तसेच घरात सुख शांती लाभते. तसेच कलशमध्ये माती किंवा तांब्याचा येतो. यामागचं शास्त्र म्हणजे कलश हे पंचतत्वाचे प्रतीक आहे. म्हणजेच पाणीचे, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश यामध्ये लक्ष्मीचा वास मानला जातो. तसेच ते मांगल्याचे प्रतीक आहे. कलशाचे किंवा मातीच्या भांड्याचे काय फायदे आहेत ते आता आपण पाहूयात. मातीच्या भांड्याने किंवा कलशामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात व आर्थिक स्थिरता येते व घरात भरभराट सुरू होते. भांडणतंटा होत नाहीत. त्यामुळे मातीचे भांडे किंवा माठ तुम्ही या दिवशी खरेदी करायला अजिबात विसरू नका. किंवा तुम्ही दानसुद्धा देऊ शकता. यामध्ये तुम्ही अन्नदान आणि पाणीदान. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे किंवा पानपोई, पिण्याचे पाणी सुरू करणे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. या दिवशी केलेले पुण्य अक्षय राहते. त्यामुळे लोक या दिवशी पाणी वाटप करतात किंवा माठ, पानपोई दान करतात. या वस्तूंचा मान काय आहे? अक्षय तृतीयेला सोने चांदी हे केवळ भौतिक संपत्ती दर्शवतात, परंतु वरील आध्यात्मिक आणि मानसिक समाधान तसेच दीर्घकालीन पुण्य जे कधीही संपत नाही. या वस्तू खरेदी करून किंवा दान करून तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णूजींची कृपा मिळवू शकता, ज्यामुळे घरात खरी भरभराट होते. या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूजींची मनोभावे पूजा केली जाते. तसेच त्यांना आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. कापूस का महत्त्वाचा आहे? अक्षय पुण्य देणारे हे आहेत. त्यामुळे तुम्ही हे दान देऊ शकता. अक्षय तृतीयेला मातीचा माठ विकत घेऊन तो गरजूंना किंवा पानपोई दान केल्याने तहानलेल्यांना पाणी मिळते, जे सर्व
पुण्य मानले जाते. पाणी दानसारखे दुसरे कोणते दान नाही. गरिबांना मदत. कापूस किंवा माठ खरेदी केल्याने गरीब कारागिरांना मदत होते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे पुण्य मिळते. कारण कापूस हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही या वस्तू द्यायला अजिबात विसरू नका. शाश्वतता. सोन्याची खरेदी आर्थिक गुंतवणूक आहे, परंतु माठ किंवा कापसाची खरेदी जी देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, आध्यात्मिकदृष्ट्या अक्षय फळ देते. त्यामुळे या अक्षय तृतीयेला तुम्ही या वस्तू नक्की दान द्या. यावर्षी 19 एप्रिल 2026ला सोने महाग असल्यास मातीचा माठ, मोहरी किंवा धार्मिक पुस्तके खरेदी करून तुम्ही अक्षय तृतीया साजरी करू शकता, ज्याचा मान आणि फळ सोन्यापेक्षा जास्त आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या देखील घेऊ शकता. 7, 5 किंवा 11 कवड्या तुम्ही अक्षय तृतीये दिवशी घेऊ शकता. तुम्हाला यापैकी कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडेल? मातीचा माठ दान करण्यासाठी, कापूस लक्ष्मीपूजनासाठी, मोहरी घरातील समृद्धीसाठी. तर तुम्ही यापैकी कोणत्या वस्तू खरेदी कराल? व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.